एक्सपायरीला सडन स्पाइकमध्ये जर कधी तुमचा लॉस झाला असेल किंवा स्टॉप लॉस कट झाला असेल गेल्या 2 वर्षात, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे बिलकुल नॉर्मल नव्हतं. कारण इंडियन मार्केटमध्ये चाललेलं गेले 2 वर्षात मॅनिप्युलेशन आणि हे सगळं मॅनिप्युलेशन करत होती अमेरिकन फर्म जॉन स्ट्रीट. आणि या मॅनिप्युलेशनमधून गेल्या 2 वर्षात त्यांनी जवळपास 36,671 करोड रुपये लाटलेले आहेत. ते काय करायचे की एक्सपायरी दिवशी शेवटच्या 1 तासात जेव्हा प्रीमियम पूर्ण कमी झालेला असायचा त्यावेळी तो प्रीमियम ते हेवी क्वांटिटीत बाय करायचे आणि त्यानंतर निफ्टीतले जे मेजर स्टॉक आहेत त्यांच्यात हेवी क्वांटिटीत ते स्टॉक बाय करायचे. यानं व्हायचं काय की ऑप्शनचं प्रीमियममध्ये सडन स्पाइक यायचे, प्रीमियम जवळपास डबल ट्रिपल 10x पिन व्हायचे आणि त्यानंतर जेव्हा प्रीमियम फुगलेले असायचं तेव्हा ते टॉपला त्यांची जी अल्गो सिस्टम आहे ते शॉर्ट सेल करायचे आणि त्यानंतर प्रीमियम डंप व्हायचे आणि असा पंप अँड डंपचा गेम खेळून त्यांनी जवळपास 36,000 करोड छापले खरे. पण आत्ता जेव्हा हे सेबीच्या लक्षात आलं तेव्हा सेबीनं त्या फर्मला इंडियन मार्केटमधून टोटली बॅन केलेलं आहे. त्यासोबतच त्यांच्यावर जवळपास 4,843 करोड रुपयाची पेनल्टी पिन लावलेलं आहे. पण हे सगळं कांड जे झालं त्यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.